brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. या प्रश्नाने राजकीय नेत्यांवरचा अविश्वास जो आहे तो वाढल्यानंतरच जरांगेंसारखे लीडर तयार होतात, तोपर्यंत काही ते तसे तयार होत नाहीत. राजकीय नेत्यांवरचा विश्वासार्हता कमी आहे महाराष्ट्रातली आणि त्यामुळे हे सगळे लोक तयार झालेले आहेत. तर आत्ताच्या घडीला आता शेवटचा प्रश्न आहे की आताच्या घडीला फायदा कोणाचा झाला आणि तोटा कोणाचा झाला आंदोलनाचा, एकेका वाक्यात. मला असं वाटतं की फायदा कोणाचाच नाही झाला, पण तोटा महाराष्ट्राचा झालेला आहे. अशांतता आणि त्याचबरोबर खतखत जी आहे त्याच्यामुळे. आणि मगाशी मला खरं तर थोडंसं म्हणायचं आहे, ते सर म्हटले त्याप्रमाणे की राजकीय दृष्टिकोनातूनच आरक्षणाकडे पाहिलं जातं आहे. आपल्याकडे आरक्षणाचा मुद्दा हा समाजकारणाशी सुद्धा जोडलेला आहे. ही गोष्ट पूर्णतः लोक विसरलेले आहेत आणि म्हणून राजकारणच त्याच्यावर खेळलं जातं आहे. खरं तर सामाजिक दृष्टीनं सुद्धा याच्याकडे पाहिलं जायला हवं होतं. मला असं वाटतं ना, मनोज जरांगे पाटलांचा खूप मोठा फायदा झाला आहे. आम्ही त्या दिवशी निलेशसोबत मी बोलत होतो की काय काय घेऊन गेलेत जरांगे पाटील. तर हैदराबाद गॅजेट घेऊन गेलेत. आता हैदराबाद गॅजेट लागू झाल्यामुळं मराठा समाजाला एक मसिया सापडला आहे मराठवाड्यात. म्हणजे अण्णासाहेब पाटील असतील, जावळे असतील, त्याच्यानंतर महाराष्ट्रात मराठा समाजाचा आवाज मनोज जरांगे पाटील आहे. अनेक प्रकारे फडणवीसांनी त्यांची गॅजेटची मागणी मान्य करून त्याला आधी मान्यता दिली आहे. त्यामुळं मराठा फेस सामाजिक राजकीय म्हणूयात काही प्रमाणात, पण जरांगे पाटलांनी मोठं कमवलं आहे. आता निश्चितपणानं म्हणजे मलाही तेच वाटतं की आतिक जसं सांगतोय की मनोज जरांगे पाटलांचा फायदा झाला आहे किंवा मराठा समाजाचा फायदा झाला हे आपण त्यावेळेस म्हणूया ज्यावेळेस ते व्हॅलिडेशन वगैरेची प्रक्रिया सुलभ होईल आणि लोकांना जास्त म्हणजे त्रास न घेता ते आरक्षणाचं प्रमाणपत्र मिळेल. तसं झालं तर नक्कीच मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा फायदा झाला आहे असं आपण म्हणू शकतो. आज जरी वाटत असेल मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फायदा झाला आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे, पण ही आत्ता वाटत असलं तरी दीर्घकालीन हे टिकणार नाही आहे. मराठा समाज मागास आहे हेच तुम्हाला कोर्टामध्ये ठरवावं लागेल. याचा सगळ्यात मोठा राजकीय फायदा हा भाजपला झाला आहे. हे एका वाक्यात उत्तर आहे माझं एक 10 सेकंद, माझं एक 2 वाक्य राहिलेत. हे सांगायचं विसरलो की मी अनेकांना वाटत होतं की मराठा आंदोलक मुंबईत परत येतील का. मी माझ्या अनुभवून सांगतो, अजून 10 वेळा जरी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईत त्यांना बोलवलं तर ते तेवढ्याच संख्येने येतील. कारण सांगतो, अनेक आंदोलकांचं म्हणणं होतं की आम्हाला काही नको, आमचा नेता इमानदार आहे, आमच्याशी एकनिष्ठ मॅनेज न होणार आहे. त्यामुळे जरांगे पाटील उद्या 2 महिन्यानंतर परत जरी मुंबईत आले की बाबा फडणवीसांनी आपल्याला फसवलंय, आपल्याला आरक्षण नाही मिळालं, दक्षिण मुंबईत तेवढीच गर्दी दिसत. मला वाटतं फडणवीसांचा झाला पर्टिक्युलरली, आणि हा जसं म्हणाल तसं भाजपचं सुद्धा. कारण की कुठल्याही एका विशिष्ट समाजाला फार नाराज करत नाही. जसं भुजबळ इकडनं आक्रमक येतं, मराठा समाज त्यांच्यावर डूक धरू नये, इकडनं जरांगे आक्रमक येतं, ओबीसी त्यांच्यावर डूक धरू नयेत, असं त्यांचं काहीच झालेलं नाही आहे. भाजप एकदम सेंटरवर आहे आणि अतिशय संयमी. म्हणजे फडणवीसांचा सगळ्यात प्लस पॉईंट तो ठरलेला आहे या 3 वर्षांमध्ये की ते अतिशय संयमी राहिले. समोरून कितीही टोकाचे भाषा आरोप आणि अर्वाच्य भाषाही वापरण्यात आलेली असली तरीसुद्धा. अँड मोर ओव्हर जेव्हा ते राष्ट्रीय राजकारणात जातील तेव्हा त्यांना कल्पना असेल याची की मराठी माणूस म्हणून त्यांना मराठी माणसं महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी राहणारच आहे. त्यामुळे त्यांना नॉन मराठी माणसं ही जास्त जवळ करायची आहेत सध्या. हे आपल्याला त्यांच्या इतरही राजकारणातून दिसून येतं आहे. आणि म्हणून जेव्हा ते मुंबईत आलं त्यावेळेला त्यांनी जो मोर्चा ज्या पद्धतीने हाताळला त्याच्या अनुषंगाने सुद्धा इथे मुंबईमध्ये अनेक लोक त्यांनाच त्याचं क्रेडिट देताना पाहायला मिळतं. मला असं वाटतं की हा प्रश्न संपलेला नाही आहे. जिल्हा परिषद निवडणुका वगैरे यायच्या आहेत, त्यावेळेस हे आंदोलन पुन्हा एकदा उभं राहील की काय. मला असं वाटतं की हे अजूनही हा विषय संपलेला नाही आहे. ह्याच्यातनं अजून गोष्टी बाकी आहेत आणि पुन्हा एकदा आपल्याला हे दिसेल की आंदोलन करायचा प्रयत्न होतोय म्हणून. हे इतक्यात नाही संपलं. माझी जरा थोडीशी म्हणजे जाता तर काय एंड करताना एक तिरकस कमेंट बघा. ज्यांचं कधीच काही झालं नसतं अशा हाकेंचा फायदा झाला आहे. ज्यांचं बरंच काही होत असताना जवळपास संपत आलं असतं त्या भुजबळांचा फायदा झाला आहे. ठीक आहे, म्हणजे असे खूप लोक आहेत की छोटे मोठे घटक आहेत की ज्यांचा खूप फायदा झालेला आहे. त्याच्यामुळं लाभधारक वर्ग जो आहे अशा पद्धतीचा तो बऱ्यापैकी आहे. पण निश्चितपणे जसं अनुजा म्हणाली किंवा रोहित म्हणाला तसा फडणवीसांचा फायदा आहे. विन विन सिच्युएशन जी होती ती त्यांनी कायम ठेवली. पहिल्या दिवसापासून त्यांना माहिती होतं की आंदोलन कुठल्याही दिशेने कसंही गेलं तरी छापा पडला तरी फडणवीस जिंकणार आहेत, काटा पडला तरी फडणवीस जिंकणार आहेत. फक्त अभिजित सर एकच ऍड करायचं आहे की शेवटी ओबीसी ज्यावेळेला आपण म्हणतो की भाजपची हक्काची वोट बँक आहे, हे सगळे शेवटी उद्या जाऊन ओबीसीच होणार आहेत. जरांगे पाटील ओबीसीचे नेते आहेत असं भुजबळ म्हणाले ना त्या दिवशी की आता ते ओबीसीचे नेते होत आहेत त्या हळूहळू. हां, त्यामुळं मला असं वाटतं की हे सगळं आहेच, फायदा तो होतोच आहे. पण सगळ्यात वाईट जे चालू आहे ते म्हणजे
जे हे हाके जरांगे ज्या भाषेत एकमेकांना बोलतायत, म्हणजे नळावर सुद्धा असं आजकाल बोलणं टाळलं जातं. तर अशा भाषेमध्ये बोलणं हा सगळ्यात मोठा तोटा आहे. राजकीय संस्कृती, सामाजिक संस्कृती त्याला लागलेला हा डाग आहे. आणि मला असं वाटतं की ही चर्चा यासाठीच केली आपण, की बघा एक आंदोलन झालं, इतके हजारो लाखो लोकं आली, ती परत पण गेली 5 दिवसामध्ये. आणि परत गेल्यानंतर आता मराठा समाजातले अभ्यासक, तज्ज्ञ सगळे सांगतायत की काय हाताला लागलं काय नाही, साशंक आहेत. पण जरांगे पाटील एकटे कॉन्फिडंट आहेत आणि दुसरे कॉन्फिडंट आहेत ते फडणवीस, की त्यांना माहिती आहे की आम्ही ओबीसींच्या ताटातलं पण काढलेलं नाही आहे आणि मराठ्यांना पण दिलेलं आहे. मला असं वाटतं की ही जी किमया आहे, ही किमया ज्याला साधता आली तो जिंकलेला आहे. त्यामुळं राजकारण चालू आहे का तर चालू आहे. त्याचा फायदा तोटा काय होईल हे भविष्यात कळेल. तुमची काही मतं असतील, प्रश्न असतील तर ते निश्चितपणे तुम्ही नोंदवा. कमेंट बॉक्समध्ये बेल आयकनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा मुंबई तक.